आई, तो बाजूचा दादा आहे ना, त्यांनी त्याने चंद्र बनवलाय इथे आणि छानशी दाढी आहे, मस्त दिसतो तो. चंद्र बनवला इकडे. हा ओके, चंद्रकोर आहे डोक्यावरती त्याच्या. हा ओके. अरे काही नाही रे, ते हल्ली ना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो लुक आहे ना, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना कशी छान दाढी आणि चंद्रकोर वगैरे तसा लुक करायची हल्लीच्या यंगस्टरमध्ये फॅशन आहे, कळलं? म्हणून त्याने तसा कदाचित लुक केला असेल. मला पण मोठा झाला की मला पण दाढी आणि चंद्र लावायचंय. अच्छा, म्हणजे तसा लुक करायचा आहे. आपण केवळ ना छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक करून उपयोग नाही. तुला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज खूप महान असे राजे होऊन गेले आणि त्यांच्यामध्ये खूप चांगले गुण होते. आपण ना त्यांच्या गुणांना सुद्धा अंगीकारलं पाहिजे, केवळ त्यांच्या लुकला नाही. अंगीकारले म्हणजे? अंगीकारले म्हणजे ना त्यांच्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीज होत्या आणि त्या क्वालिटीज आपण आपल्या पण लाईफमध्ये आणल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल. तुला माहिती आहे त्यांच्यामध्ये काय काय क्वालिटीज होत्या? आम्हाला 4th स्टँडर्डमध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता. लेसन्स खूप छान होते, इंटरेस्टिंग होते ना. हां, आणि त्यांच्यातले क्वालिटीज पण खूप छान आहेत. पहिली क्वालिटी कोणती आहे माहिती का? आठवतं? जिद्द. जिद्द म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेली धडपड. वयाच्या केवळ 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ रायरेश्वर येथे केवळ 8-10 मावळ्यांना घेऊन केली आणि त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. बरेच वेळा ना आपण सुद्धा असे संकल्प करत असतो, पण ते पूर्ण करत नाही. महाराजांनी एकदाच ठरवलं आणि आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. यामागे त्यांची जिद्द, चिकाटी, मेहनत, आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत दिसून येते. मुघल, निजामशाह त्यावेळी खूप मोठ्या बलाढ्य सत्ता होत्या. आपले छत्रपती त्यांना कधी घाबरले नाही. केवळ एक मोठा स्पर्धक आपल्यासमोर आहे म्हणून ते घाबरले नाही, तर त्यांनी संघर्ष केला. आपल्यापुढे असलेल्या समस्यांना तोंड दिले, ते पळून गेले नाही. सगळ्यात महत्त्वाचा हा गुण आहे असं मला वाटतं. तुला आठवतं, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं कोण म्हणालं होतं? हा, तानाजी मालुसरे. हा चॅप्टर होता. तुम्हाला चॅप्टर होता ना. हा. आपल्या घरात आपल्या मुलाचं लग्न असतानाही कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेवर जाणारे तानाजी मालुसरे, ज्यांना त्यामध्ये वीरमरण आलं. वीरबाजी पासलकर, गोदाजी जगताप, कान्होजी जेथे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर असे कितीतरी शूरवीर मावळे हे छत्रपतींचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढले. हे सर्व मावळे निष्ठावंत होते. हेच मावळे आपल्या छत्रपतींची ताकद होते. थोडक्यात आपले सोबती चांगले असायला हवे, आपली संगत चांगली खरी असायला हवी. आपले मित्र, सहकारी आपण असे निवडले पाहिजे जे आपल्या संकट समयी आपल्याला साथ देतील. एवढी पारख तर आपण नक्कीच करायला शिकायला हवी. अफझल खानचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते. केवळ शक्तीनेच नाही तर बुद्धीने, युक्तीने आणि आपल्या विश्वासू मावळ्यांच्या साथीने त्यांनी हे संकट हाताळले. आपण बरेच वेळा संकटांना घाबरतो, टेन्शन घेतो, पण जर डोकं शांत ठेवून योग्य निर्णय आणि कृती केली तर तीच कृती आपल्याला वाचवू शकते. हे आपण महाराजांकडून शिकू शकतो. म्हणजे स्वतःची लीडरशिप स्वतःच केली पाहिजे, कारण तुझ्यातच ताकद आहे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची. छत्रपतींकडे सुरुवातीच्या काळामध्ये खूप सैन्य, पैसा, संपत्ती नव्हतं. त्यांनी गड आणि किल्ले जिंकताना युक्तीचा वापर केला आणि किल्ले जिंकले. गरजेचं नाही की आपण एखाद्या कामाची सुरुवात करताना आपल्याकडे खूप जास्त भांडवल आहे. छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण खूप मोठी गोष्ट निर्माण करू शकतो. छोट्या गोष्टीतून आपलं मोठं स्वप्न निर्माण करण्याची ताकद ही आपल्यामध्ये असते. हे महाराजांनीच आपल्याला दाखवून दिलं आहे. पुण्याला वेढा घातलेल्या शाहिस्तेखानाला महाराजांनी अतिशय नियोजन पद्धतीने पराभूत केले होते. प्रत्येक गोष्ट ही नियोजन पद्धतीने करून त्यावर अंमलबजावणी करणं गरजेचं असतं. हे महाराजांकडून आपण शिकू शकतो. पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये सगळ्या बाजूने अपयश येत असताना महाराजांनी योग्य निर्णय घेऊन स्वतःला बाहेर काढलं. संकट समयी आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं आहे, पण डोकं जर शांत ठेवलं आणि योग्य निर्णय घेतला तर आपण त्यातून बाहेर पडू शकतो. हे महाराजांनीच दाखवून दिलं आहे. पुरंदरच्या तहात 23 किल्ले मुघलांना दिल्यामुळे स्वराज्य संपलं असं सगळ्यांनाच वाटत होतं, पण महाराजांना खात्री होती की पुढे नक्कीच काहीतरी चांगलं घडेल. जेव्हा आपल्याला वाटतं ना सगळं आता संपलं आहे, तेव्हाच खरं जास्त खंबीर राहायची गरज असते, कारण खंबीर राहणं फार गरजेचं आहे. यश आपल्याला नक्कीच मिळतं. हे महाराजांनीच आपल्याला दाखवून दिलं आहे. आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर आपल्या अपमानाविरुद्ध बोलायची हिंमत केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमध्येच होती.
औरंगजेबासारखा बलाढ्य मोगल बादशाह, पण त्याच्याच साम्राज्यात जाऊन त्याला बोलायची हिंमत महाराजांनी केली होती. या प्रसंगातून आपल्याला स्वाभिमानी राहायला पाहिजे. आत्मसन्मान हा स्वतःचा खूप महत्त्वाचा आहे, हेच आपल्याला यातून शिकता येतं. छत्रपतींनी धर्मनिरपेक्ष राज्य केलं. कोणत्याही जाती धर्माविरुद्ध त्यांचा द्वेष नव्हता. उलट त्यांनी प्रत्येक धर्माचा आदर केला. शिवरायांच्या सेवेमध्ये असलेल्या विविध जाती धर्माच्या मावळ्यांनी शीर हातावर घेऊन आपल्या स्वराज्याचं रक्षण केलेलं दिसतं. त्यात मानकोजी 10 तोंडे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, संभाजी कावजी, जीवा महाला, निवडबेग, काझी हैदर, दौलत खान सिद्दी मेस्त्री, मदारी मेहतर, मोरोपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते, सूर्यसेन काकडे, माळोजी घोरपडे, फिरंगोजी नरसाळे, येलाजी मांग, रायप्पा महार अशा कितीतरी शूरवीरांचा समावेश होता. छत्रपतींच्या राज्यामध्ये स्त्रियांना कैद करायला बंदी होती. त्यांना अत्यंत सन्मानाने वागवले जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा दंडक होता की स्वराज्यातील परराज्यातील स्त्रियांचा आदर केला पाहिजे. अगदी शत्रूंच्या स्त्रियांना देखील ते मानाने वागवायचे. छत्रपती शिवाजी महाराज खूप महान राजे होते ना. हां, आणि केवळ ते महाराष्ट्राचेच नाही तर ते भारताच्या बाहेर जगभरात सुद्धा खूप लोकप्रिय आहेत. अतुलनीय, अलौकिक, अद्वितीय असा आपला हा राजा. आणि अशा राजांचा केवळ लुकच नाही तर त्यांचे गुण अंगीकारण्याची गरज आहे. त्यामुळे तुला तशी स्टाईल हवी ना तर तू नक्की कर हा, पण तरी सुद्धा ना त्यांचे गुण सुद्धा आपण आत्मसात केले पाहिजे. कळलं? तर मंडळी, तुमचं काय मत आहे मला सुद्धा नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटद्वारे आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.